जर 10वी भूगोलच्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क घ्यायचे असेल तर रील सेव्ह करून ठेवा, सर्व विद्यार्थ्यांना पाठवून ठेवा, पुन्हा रील सापडणार नाही. 40 पैकी 40 मार्क भूगोलमध्ये. आणि लाईव्ह क्लास जर तुम्हाला भूगोलवर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लाईव्ह लिहा. संपूर्ण मार्गदर्शन जसं बाकीच्या विषयाचं केलेलं आहे तसं सुद्धा करणार आहे. म्हणजे भूगोलमध्ये 40 मार्क घेण्यासाठी बघा पॅटर्न काय आहे, कसे भेटणार आहे आपल्याला 40 मार्क, कसे असणारे प्रश्न एकदा पाहून घ्या. पेपर पॅटर्न काय आहे तर पहा, आपला भूगोलचा 40 मार्काचा पेपर असणारे, टेन्शन घ्यायचं काम नाही, ताण घ्यायचा नाही. 2 घंटे तुम्हाला टाइम असणारे. पहिला प्रश्न असणारे अचूक पर्याय निवडा. MCQ आहेत, 4 मार्क पडणारे, बिलकुलच ताण घ्यायचं काम नाही. दुसरा प्रश्न आहे डायरेक्ट 4 मार्काचा, वेगळा घटक ओळखा, ऑड मॅन आउट. ठीक आहे, ताणच घ्यायचं काम नाही. एकदम मराठी मीडियमचा आहे. लाईव्ह क्लाससाठी कमेंटमध्ये लाईव्ह लिहा, सर्व विद्यार्थ्यांना पाठवा. मराठी आणि सेमीचा सेम पेपर आहे. बघा, जो तिसरा प्रश्न आहे त्या ठिकाणी जो 4 मार्काचा क्वेश्चन आहे, तिसरा 2च लिहायचे तुम्हाला, 3 पैकी टिपा लिहायच्या आहे. लाईव्ह क्लासमध्ये या सगळ्या टिपा वगैरे आपण पाहून ठेवा. युट्यूबवर गजानन राऊत हे चॅनल आहे, फ्रीमध्ये मोफत क्लास आहे, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, आत्ता सेव्ह करून ठेवा ही रील. बघा, चौथा जो क्वेश्चन आहे अतिशय लहान लेकरासारखा आहे. ब्राझीलच्या नकाशात माहिती भरायची. बघा, ब्राझीलचा नकाशा भेटून तुम्हाला माहिती भरायची, 4 मार्क. सगळे नकाशे आपण लाईव्ह क्लासमध्ये घेणार आहे. ठीक आहे, आणि जो आ आहे हा सुद्धा 4 मार्काचा आहे. म्हणजे चौथा क्वेश्चन 8 मार्कासाठी आहे. नकाशाचं वाचन करायचं. बघा, या ठिकाणी तुम्हाला भारताचा किंवा ब्राझीलचा नकाशा असणार आहे आणि त्यातून या प्रश्नांची उत्तरं लिहायची. ठीक आहे, सगळं आपण डिस्कशन करूया लाईव्ह क्लासमध्ये, टेन्शन घेऊ नका. 5वा प्रश्न आहे भौगोलिक कारण द्या. बघा, तुम्हाला 4 पैकी 2 करायचे, म्हणजे भरपूर ऑर आहे. मराठी मीडियम सेमी मीडियमच्या मुलांना हा व्हिडिओ पाठवा, हे 6 मार्क पडतात. बघा, 6वा प्रश्न तुम्हाला 6 मार्कासाठी आहे. बघा, 2 प्रश्न असणारे अ आणि आ. अ आहे स्तंभालेख काढा आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं द्या. हा किंवा तुम्हाला काय करायचंय, आलेखाचं वाचन करायचं आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. बघा, लक्षात घ्या, हे 6 प्रश्न आहेत, हे उत्तरं तुम्हाला द्यायचे. 2 पैकी एक तर तुम्ही हा स्तंभालेख काढा किंवा तुम्ही या आलेखावरून उत्तर लिहा. ठीक आहे, बघा, स्तंभालेख कसा काढायचा हे ऑलरेडी आपण गणितमध्ये काढलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता. या 2 पैकी एक करा, एकही मार्क जायला नको. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा जो 7वा प्रश्न आहे तो 8 मार्कासाठी अतिशय महत्वाचा, बरं का, याला वेळ पुरला पाहिजे. बघा, याच्यात 3 तुम्हाला काय दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत आणि 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे, ऑर मधले सोडवत बसायचं नाही, कारण वेळ पुरत नाही आपल्याला. याला 8 मार्क पडणार आहेत तुम्हाला. तर असा 40 पैकी 40 मार्काचा पेपर आपण कव्हर केलेला आहे. संपूर्ण लाईव्ह क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहे. मराठी मीडियम असू द्या, सेमी मीडियम असू द्या, सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा. लाईव्ह क्लाससाठी कमेंटमध्ये लाईव्ह लिहा. बऱ्याचशा कमेंट सुद्धा आल्या पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. लाईव्हची अपडेट या चॅनलवर तुम्हाला भेटणार, त्यामुळे फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, नंतर भेटणार नाही. संपूर्ण तयारी करूया आपण. लाईव्ह क्लास युट्यूब चॅनल आहे गजानन राऊत, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया लाईव्ह क्लासमध्ये. जर चांगल्या कमेंट आल्या तर सर्व ग्रामीण भागातील मुलांना पाठवा. आशा करतो तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना पाठवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.